संत ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे हातानं, तिला छापण्याचं काम महाराष्ट्रामध्ये पहिलं कोणी केलं असेल तर बाळशास्त्री जांभेकरांनी केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या जांभेकरांसाठी. कारण आपले महाविभूती फार कमी तयार होतात, त्यात ते एक. आता दर्पण हे नाव का दिलं असं पत्रकारितेला? दर्पण म्हणजे आरसा, आणि आरशाचे किती प्रकार असतात कोण सांगतो आपल्याला? 10वीला आहे भौतिकशास्त्राला. 2 नाही 3. अवतल दर्पण, बरोबर आहे. त्याच्यानंतर समतल दर्पण आणि उत्तल दर्पण, असे 3 प्रकार दर्पणाचे आहेत. म्हणजे जीवनाचा सारांश आपल्याला ह्या दर्पणातून पाहायला मिळतो. म्हणून त्या काळामध्ये बाळशास्त्रींनी त्यांच्या दैनिकाला दर्पण हे नाव दिलं. आणि महाराष्ट्र शासनानं हा दिवस दर्पण दिन किंवा मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित केलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज आपण मराठी पत्रकार दिन साजरा करतो. आजच्या ह्या त्यामध्ये गणेश भाऊ सहज आम्ही बसल्या बसल्या म्हटलं की आपण पत्रकार संघ करू. वाडी मेंबर प्रदीपजी देशमुख साहेब आहेत, आम्ही तिघं हे जुन्या आणि आमच्या संघ राहतो म्हणून 4था, असे 4 जण आम्ही पूर्वी 2013ला अत्यंत दुर्मिळ अशी अवस्था आपल्या उस्माननगरची होती. आता पाण्या वाचून मला वाटतं 10-13 पासून माणसं मरायला नाही लागली. पूर्वी 7 माणसांचा जीव केवळ पाण्यासाठी या उस्माननगर वासियांचा गेलाय. पाण्यावर गणेश भाऊ लोखंडे यांनी बातम्या लिहिल्या, प्रदीपरावजी देशमुख साहेबांनी बातम्या लिहिल्या. तेव्हा तानाजी सत्रे नावाचे जिल्हाधिकारी होते. बातमीची दखल घेतली, एवढ्या बातम्या झाल्या. त्याची दखल सिने अभिनेता आमिर खान यांनी घेतली आणि 2013ला आपल्या गावामध्ये 4 दिवस टीम सत्यमेव जयतेची होती. तत्कालीन काळात असणारे मनमोहन सिंग यांनी आपलं गाव रिलायन्स फाउंडेशनला दत्तक घ्यायचं ठरवलं होतं त्यावेळेस. परंतु काही दुर्दैवी राजकीय पुढाऱ्यांमुळे आपलं गाव त्यावेळेस गेलं नाही. अशी आकायिका, अशी कहाणी आपल्या गावाची आहे. या गावामध्ये भौगोलिक दृष्ट्या अत्यंत चांगला आहे. याला शोध पत्रकारिता म्हणतात. शोधून लिहायचं, त्याच्यामध्ये फक्त आमचा माहेर गणेश भाऊ लोखंडे आहे. जे शोध पत्रिका आहे, इथे एक कुंभाराचं एक त्यांनी लेख लिहिलेला होता यशोगाथामध्ये, सकाळ पेपर यशोगाथाचा होता. तर ती बातमी नॅशनल लेवलवर गणेश भाऊची गेली आणि पुस्तकामध्ये छापून आली. पहा, एक माणूस किती मोठा होतो. त्यांचा गौरव औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये करण्यात आला. त्यात गणेश भाऊचाही सत्कार करण्यात आला. दुसरी एक बातमी आमच्या प्रदीपरावजी देशमुख साहेबांनी दिली. मी का सांगतोय तुम्हाला, एक बातमी आपल्याला पूर्वीचा काळ कसा होता, पेपरला पास झाल्याच्या नंतर आपली फोटो यायची आणि आपण उड्या मारत घरी जायचो आणि आपल्या समाजामध्ये आपलं नाव झालं की आपल्या आईवडिलांचं नाव व्हायचं. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की बातमी काय असते, बातमीनं काय होतंय. एखाद्या अधिकाऱ्याच्या विरोधात लिहिल्याच्या नंतर त्या अधिकाऱ्याची चौकशी होते, हे बातमीचं स्वरूप आहे. परंतु आत्ताचा काळ आहे, शिवाजी महाराज जन्मावा कोणाच्या घरात, दुसऱ्याच्या घरात, आपल्या घरात जन्मू नये अशी अवस्था आज समाजाची झालेली आहे. मांजराच्या घंटात कोणं बांधावी, तर सरळ सरळ म्हणतात पत्रकारांनी बांधावी. आम्ही बांधायला तयार असतो. निर्भीड पत्रकारिता ही फक्त पैसे न घेऊन घेणारी पत्रकारिता म्हणजे उस्माननगरची पत्रकारिता आहे.
कधी कुठलीही बातमी, याचे कारण काय, मी याच्या मागचं कारण सांगतो की ज्या शाळेनं सुसंस्कारमय शिक्षण दिलं, ज्या शाळेनं भ्रष्टाचारापासून दूर ठेवलं, अशा शाळेचा गौरव म्हणजे ज्या शाळेमध्ये आपण शिकलो त्या शाळेबद्दलची असणारी आपुलकी, ज्या शाळेमध्ये आपल्याला मिळालेले संस्कार आहेत ती समाजाचे हिताचे संस्कार आहेत, ही शाळा संस्कारमय आहे. समता म्हणजे इथं समतानेच वागवलं जातं, समता आहे, इथं विषमता नाहीये. समता ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी विषमता नसते आणि विषमता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी समता नसते. ज्या ठिकाणी अंधार असतो त्या ठिकाणी प्रकाश नसतो आणि ज्या ठिकाणी प्रकाश असतो त्या ठिकाणी अंधार नसतो, अशी अवस्था आहे. तरी मित्र, आपल्याला माहिती आहे भविष्यामध्ये उज्ज्वल होण्यासाठी आपण शिकलं पाहिजे. तेच सर्व पत्रकारांचे, मराठी पत्रकारांचे ज्या आधारस्तंभ आदर्श आहेत त्यांची जयंती 6 जानेवारीला साजरी करण्यात आली सगळीकडे. त्या निमित्तानं पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात येतो. आपल्या शाळेच्या वतीनं दरवर्षी आपल्या गावातील सर्व स्थानिक पत्रकारांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येतो. याही वर्षी श्री पवणेकर सर यांच्या अध्यक्षतेखाली हा जो काही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, आम्हा सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत केलं, त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. देश दुनिया की हर खबर. मित्रांनो, तुम्हाला नम्र विनंती करतो मी की तुम्ही कुठलंही वर्तमानपत्र वाचा, कुठलंही बातम्यांचं चॅनल पहा. आपले पंतप्रधान मोदी साहेब काय म्हणतात, आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणतात, आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री काय म्हणतात, हे तुम्हाला सर्व जागरूकता निर्माण करण्याचा आवश्यकता आहे. कोमल, काळ बदलत आहे. आपण वारंवार मोबाईलवर एक तर गेम बघतो किंवा रील्स बघतो. एखाद्या वेळेस टाइमपास म्हणून करमतच नसेल तर आवर्जून तेही पाहण्याबद्दल वाद नाही, परंतु आजच्या ह्या नवीन जीवनशैलीमध्ये जगत असताना बातम्या मात्र आवर्जून पहा. बातम्या पाहिल्याच्या नंतर काय होतंय की तुम्हाला जागरूकता ॲटोमॅटिक निर्माण होते. आपण शहरात जातो, लाईव्ह लोकेशन पाहतो, आपल्याला इकडं वळायचं का इकडं वळायचं तुमचा मोबाईल तुम्हाला सांगतो. चांगल्या चांगल्या गोष्टी मोबाईल सांगतो, विविध लागलेले शोध सांगतो. तुम्ही ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करा. पत्रकारिता हे तुमच्यापर्यंत अधिकृत माहिती पुरवण्याचं काम करते, म्हणून हा दर्पण दिन आहे. तर या सर्व याचा चांगल्यासाठी उपयोग करा, शिक्षणासाठी उपयोग करा. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजल्या पाहिजे. तुम्ही वेगवेगळे पहा. नांदेडला आपल्या वेगवेगळ्या गोष्टी नेहमी करता येत असतात. सर्कस आली, सर्कस पहा. कोणतं विज्ञान प्रदर्शन आलं, विज्ञान प्रदर्शन पहा. कोणतं संग्रहालय असेल तर ते संग्रहालय पहा. शिक्षकांच्या माध्यमातून तुम्ही सहलीला जाता, सहलीच्या ठिकाणची अधिकृत चांगली माहिती घ्या. हे माहिती जेवढी जास्तीत जास्त आपल्याला मिळेल, जेवढा आपला ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील तेवढे आपण सक्षम होऊ. कारण उद्याच्या भारताला, उद्याचा जो भारत आहे 2030 मधला, हा सक्षम भारत, समर्थ भारत आणि जगामध्ये तिसरी आर्थिक महाशक्ती तयार झालेला आपल्याला हे सर्व साध्य करायचं आहे. याच्यासाठी आता पूर्वापार पारंपरिक पद्धतीचं जुनं ते सोडून नव्या शैलीमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी आता शिकणं आवश्यक आहे. आणि ते शिक्षण देण्याची जबाबदारी सर्व क्षेत्रातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे हे सर्व पत्रकार बांधव करतात. मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या लाठी म्हणजे पत्रकाराची खाण आहे. अनेक पत्रकार या ठिकाणी आहेत आणि पत्रकार असणं गावामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळं गाव सरळ राहते आणि समाजातला जर अन्याय आपल्याला बाजूला करायचा असेल तर पत्रकार महत्त्वाचा आहे. समाजामध्ये अनेक घटना घडत असतात आणि त्या घटना घडत असताना कोणावर तरी अन्याय होत असतो
आणि तो अन्याय बाजूला करायचा असेल तर पत्रकारांना जागरूक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आत्ताच आपण ऐकलं, डांगे सरांना सांगितलं, एखादी बातमी माणसाला जीवनातून उठवू शकते आणि एखाद्या बातमीमुळे माणसाचं जीवन घडते. त्यामुळे पत्रकार हा पारदर्शक असला पाहिजे, निर्भीड असला पाहिजे, चौकस असला पाहिजे. निर्भीडता फार महत्त्वाची. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा आपण बघितलं, इंग्रजाचं आपल्यावर राज्य होतं. आपल्याजवळ शस्त्र काहीच नव्हते, ना बंदूक नव्हती, तोफा नव्हत्या, ना काही नव्हतं. आपल्याजवळ एकच शस्त्र होतं, ते म्हणजे लेखणी, पत्रकारिता. आपल्याला लोकमान्य टिळकचे वाक्य आठवत असतील. वर्तमानपत्रातून त्यांनी लिहिलं होतं, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे की नाही. बघा किती हिंमत. आज आपण आपल्या सरकार स्वातंत्र्य काळामध्ये सुद्धा एखाद्या मंत्र्याच्या विरोधामध्ये वाक्य लिहू शकत नाही, पण टिळकानं त्या काळामध्ये इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये लिहिलेलं वाक्य सगळ्या वर्तमानपत्रामध्ये ते छापून आलं. एवढी ताकद या लेखणीमध्ये आहे. गावाला सरळ करायचं असेल तर पत्रकार पाहिजे. राज्यकर्ते आपले बसलेले आहेत, त्यांनाही सरळ करायचं असेल तरी पत्रकार पाहिजे आणि तो पारदर्शक असला पाहिजे. जशी बातमी आहे तशी बातमी त्यानं लिहिलं पाहिजे. त्या बातमीला खोटेपणाचा आव न दिला पाहिजे, तरच आपला हा समाज चांगला घडू शकतो. हा पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. ही लोकशाही जी आहे ती बरीचशी पत्रकारितेवर टिकून आहे. सच्चा पत्रकार असला पाहिजे, निर्भीड असला पाहिजे. आपल्याला माहीत आहे, रशिया युक्रेनचं युद्ध चालू होतं, अजूनही आहे. त्या ठिकाणी विविध चॅनलचे पत्रकार जातात, वरून बॉम्ब वर्षाव होते. कधी बॉम्ब त्याच्या अंगावर पडेल पत्रकाराच्या हे आपण सांगू शकत नाही. तरी पण त्याही युद्धजिन्न भूमीवर जाऊन ते सगळी माहिती अपडेट आपल्याला लाईव्ह देत असतात. कोणीकडून विमान यायले, किती घरं पडायले, किती माणसं मरायले. ते हिंमत पाहिजे, चौकस ज्ञानही पाहिजे आणि वाचन पाहिजे. या सर्व जर गोष्टी असतील तर आपण पत्रकार होऊ शकतो. पत्रकार होण्यासाठी आपल्याला अभ्यासक्रम सुद्धा आहे. कॉलेजमध्ये विशिष्ट प्रकारचा अभ्यासक्रम आपण जर कंप्लीट केला तर आपण पत्रकार होऊ शकता. अन्यायाच्या विरुद्ध लढा देण्यासाठी उभा टाकणारा माणूस म्हणजे पत्रकार आहे. त्यामुळं समाजाला, देशाला, राज्याला, राज्यकर्त्याला जाग्यावर आणायचं काम कोण करत असेल तर पत्रकारिता करत असेल. आणि हा पत्रकारिता दिवस म्हणजे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिवसापासून हा पत्रकार दिन साजरा करण्यात आलेला आहे. आणि लोखंडे सरांना सांगितलं की बाबा पत्रकाराला संरक्षण पाहिजे, कायदा पाहिजे. पत्रकाराच्या जीवाला फार धोका असते. एखादी बातमी दिली, एखाद्याच्या विरोधात असाल तो त्याच्या जीवावर उठतो. पत्रकाराचं जीवन साधं नाहीये. कदाचित त्याला मृत्यू त्याच्या समोर कधी येऊ शकते. कोणी गोळी मारू शकते, कोणी त्याला लाठीचार्ज करू शकते. पत्रकारितेमुळेच का आपल्याला माहित आहे की बीडमधली जी घटना झालेली आहे, सरपंचाची हत्या झाली, हे प्रकरण तसंच दाबलं जाऊ लागलं. कोणी त्याच्या पुढे जाईना, पण पत्रकार जागे झाले. पत्रकारांनी बातमी आज पाहतो आपण 10 दिवस लावून धरली. आणि 10 दिवस लावून धरल्यामुळं मुख्यमंत्री जागा झाला, उपमुख्यमंत्री जागा झाला, राज्यकर्ते जागे झाले. आणि मारेकरी कोण आहेत काय नाही त्याचा शोध घ्यायला सुरुवात झाली. आणि 3-4 मारेकऱ्याला पकडलेला आहे, आरोपीला धरलेला आहे आणि त्याला पोलिसाच्या स्वाधीन केलं. जर पत्रकार जागा झाला नसता ते खून प्रकरण तिथंच दबलं असतं. त्याला वाचा फुटली नसती, मारेकरी मोकाट राहिले असते, जीव अनेक लोकांनी जीव गमावले असते. ही पत्रकारिता अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याच्यासाठी आजचा दिवसही महत्त्वाचा आहे. मी पुन्हा एकदा लाठीमधल्या सर्व पत्रकार बंधूंना या पत्रकार दिनाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो. पत्रकारिता काय काय करू शकते. नांदेडचं जे रेल्वे स्टेशन आहे, त्या रेल्वे स्टेशनचं नाव नांदेड रेल्वे स्थानक असं होतं फक्त. तर सुधाकरराव डोईफोडे पत्रकार, आपले नांदेडचे ज्येष्ठ पत्रकार, प्रजावाणी पेपर त्यांच्याकडं पूर्ण उत्तरदायित्व त्यांच्या घराण्याचं आहे. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा लिहिलं पेपरमध्ये, मागणी केली आणि त्यांनी हुजूर साहेब रेल्वे स्थानक नांदेड हे नाव द्यावं अशी त्यांची विनंती होती. आणि त्यांच्या एका विनंतीला सगळे जागे झाले.
आणि लगेच सँक्शन झालं केंद्रातून की हुजूर साहेब रेल्वे स्थानक नाव देण्यात यावं. म्हणजे पत्रकारितेच्या लेखणीमध्ये किती धार असू शकते हे एक साधारणत उदाहरण परवाचंच एक 8-10 वर्षाखालची गोष्ट आहे ही, फार काही जुनी नाही आहे. तर आपल्या लेखणीतून जगाचा आरसा समोर आणणारे आपल्या लाठी क्षेत्रातले सगळे पत्रकार बंधू आज समता विद्यालयामध्ये आले आणि समता विद्यालयाने त्यांचा फुल नाही फुलाच्या पाकळीने सत्कार केला.